आपण आपण दैवी काम करतो त्यामुळे बरंच काम करीत राहतो. नाश्ता करून घ्या. आणि गाव विभागात टेम्पो चालक संघटना असेल रिक्षा संघटना या जवळजवळ 18 ते 19 ठिकाणी आपापला व्यवसाय करत आहेत. त्या ठिकाणची स्वच्छता ते आजपर्यंत पाळत आलेले आहेत. दरवर्षी एक स्वच्छता अभियान जे वसुंधरा असतं आपलं नगरपालिकेचं त्याला ते सहभागी होत असतात आणि रोजची साफसफाई पाणी मारणं आणि स्वच्छता ठेवत असतात. आजूबाजूच्या लोकांना जे घाण करतायत त्यांना दमबाजी केली जाते त्यांच्या विरुद्ध तक्रारीसुद्धा आपण पोलीस ठाण्यात केलेल्या आहेत. त्यामुळं याही पुढे हा असाच उपक्रम चालू राहील अशी आमच्या जाहीर सर्व रिक्षा चालकांच्या वतीनं आपल्याला आश्वासन देतो आणि हमी देतो. यापुढेही आणखीन काय सहकार्य जर लागेल तर केव्हाही आम्हाला तुम्ही आवाज द्या. आणि तळेगाव चाकण रस्त्यात वाहतूक असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज चौकातील वाहतूक कोणी असेल त्या संदर्भात रिक्षा चालक वेळोवेळी रस्त्यावर उभं राहून पोलिसांना मदत करत असतात. पोलिसांकडनं बऱ्याच वेळा त्यांच्यावरती दमबाजी केली जाते की तुम्ही वाहनं का अडवताय असं करताय. त्या संदर्भात अध्यक्षांनी वाहतूक शाखेशी एकदा बोलून की आम्हाला रिक्षा चालकांना त्या संदर्भात नागरी सुरक्षा दल म्हणून एक स्थापना करून स्वच्छता दूत जशी संकल्पना तळेगाव नगरपालिकेची होती 5 वर्षापूर्वी तशी नागरी सुरक्षा दल म्हणून सर्वसामान्य नागरिकांना आणि रिक्षा चालकांना ओळखपत्र वाटप करून त्या प्रभागात त्या विभागात काम करण्याची संधी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. पेन्शनर संघटना जी आहे तळेगाव दाभाडेमध्ये आज त्याचे सेक्रेटरी हे सर्व इथं आहेत. आज पेन्शनर संघटना 2-3 वर्षापूर्वीपासून अर्ध्याच्या वर पावसाळ्यात खूप गळती तुमच्या मागण्या तुमच्या तळेगाव दाभाडे काय आहे शाळेच्या मुलांना माहिती नसतं. बरेचसे विद्यार्थी आहे की त्यांना तळेगाव दाभाडे काय हेच माहित नाही. तर तळेगाव दाभाडेचं हेरिटेज वॉक घेतलं गेलं पाहिजे. प्रत्येक शाळेमधून हेरिटेज वॉक तळेगाव दाभाडे काय काय आहे दाभाडे विहिरी आहेत आपलं ऑप्शन जे काय आहे तळेगाव सर्व मुलांना शेअर केलं पाहिजे. छापली पाहिजे. हो प्रत्येक शाळेतल्या प्रत्येक वर्गाचे हेरिटेज वॉक केलं पाहिजे. शाळेने एकदम चांगला मुद्दा. पण हे लेखित आपल्याला द्यायचंच आहे. स्वतः एवढी आता प्रतिनिधित्व करतो. तर या संस्थेमध्ये आपण जसं म्हटलं की वाढती गुन्हेगारी आणि आजूबाजूला खेळाडू तरुण आहे जर आपल्या माध्यमातून जर त्या संस्थेमध्ये आला तर त्याला आम्ही विनामूल्य म्हणजे 1 रुपया खर्च न करता त्याला आम्ही व्यवसाय प्रशिक्षण देतो आणि त्याचबरोबर त्याचा व्यवसाय कसा वाढेल या दृष्टीने सुद्धा आम्ही त्याला आर्थिक मदतीसाठी म्हणजे ही जी संस्था आहे बँकेची स्थापन झालेली आहे आणि सरकारच्या ज्या काही सगळ्या योजना आहेत त्यांचेही फॉर्म आणि त्यांच्यासाठी जे काही पात्रता आहे तर तिथे जो संचालक जो बसलेला असतो तो बँकेचा सिनियर मॅनेजर असतो म्हणून त्या दृष्टीनं त्याला आवश्यक असणारं भांडवल सुद्धा उपलब्ध करून देण्यासाठी जो काही प्रयत्न केला जातो. आणि आम्ही अशी उदाहरणं बघितलेली आहेत की आपण जो म्हणतो की हा गावगुंड पोरगा आहे आणि आमच्या संस्थेमध्ये आल्यानंतर त्याच्यामध्ये जो बदल झालाय की तिथली लोकही म्हणतात की अरे ह्या तुम्ही गावगुंडाचा एक आदर्श नागरिक कसा केला. तर यासाठी सुद्धा तळेगावच्या विकासामध्ये भर घालण्यासाठी उच्चट संस्था सर्व पुढे आपण मारुती मंदिर त्यांनी आज कला क्रीडा सांस्कृतिक सगळ्या विषयामध्ये इतकं चांगलं विजन ठेवलेलं आहे आणि त्या विषयाला कसं आपल्याला सपोर्ट करता येईल याच्याकडे आपण हे केलं पाहिजे. प्रत्येक जण येतोय माझी समस्या मांडतो. आज समस्या मांडण्याचा विषय नाही. 11 ते 5 संतोष भाऊ तिथं केबिन मध्ये जावा समस्या मांडा. आज त्यांच्या विजनला कसं आपल्याला सपोर्ट करता येईल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. आणि आज मला अभिमानानं सांगावं वाटतंय की लाल मातीत वाढलेला माणूस इतका कला क्रीडा सांस्कृतिक अभ्यासक असू शकतो हे आपल्या तळेगावचं भाग्य आहे आणि त्याबद्दल मी संतोष मला उलटा 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 बरोबर पाहिजे बरं का
मी बोलून आले माझं. आता आपण समारोपाकडे जाऊ. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कला, क्रीडा, सांस्कृतिक, स्वच्छता, आरोग्य, या शैक्षणिक असेल, संस्कार असेल, संस्कृती असेल, आपल्या तळेगाव शहराचा इतिहास असेल, याच्यावरती आपल्याला सगळ्यांना आता पुढील काळामध्ये काम करायचं आहे. 1-1.5 तास झाले आपली बैठक झाली. त्या मीटिंगमध्ये अनेकांनी उत्स्फूर्तपणे आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करत असताना प्रत्येक संस्था या ज्या आपण तळेगाव दाभाडे नगर परिषदेने आपल्याला जे आव्हान केलं त्या आव्हानामध्ये आपण सर्वजण सहभागी होऊन त्याच्यामध्ये आपलं योगदान देण्यासाठी उत्सुक आहात. माझं असं मत होतं किंवा प्रत्येकाला काहीतरी करायची इच्छा आहे, परंतु त्याला कुठेतरी स्टेज मिळायला पाहिजे होतं. ते आज आपण तळेगाव दाभाडे नगर परिषद आणि आपल्या माध्यमातून आपल्या सगळ्या संस्था यांना बरोबर घेऊन पुढील काळामध्ये आपण चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी नक्की 100% चांगलं करू. आणि ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला काम करायचं त्या क्षेत्राच्या वेगवेगळ्या बैठका, अतिशय चांगल्या सूचना या ठिकाणी आलेल्या आहेत, त्या सगळ्या सूचनांचं पालन आपण करू. आणि पुढील काळामध्ये आपल्याला ज्या ज्या क्षेत्रात काम करायचं त्या संस्थांना या ठिकाणी बोलवलं जाईल, त्याचं एक नियोजन केलं जाईल. एक नगरसेवक आमचे आणि प्रभाग असं प्रत्येकाला जोडलं जाईल तिथं आणि त्या भागामध्ये आपण सगळ्यांनी कामं करावी असं सगळ्यांना विनंती करतो. आणि असं एक माझ्या मनात आहे की बाबा एक रविवारी, प्रत्येक रविवारी आपण एक प्रभाग घ्यावा का स्वच्छतेसाठी. त्याच्यासाठी जर पण सगळे इच्छुक असाल तर मग आपण पुढच्या रविवारपासून 1 नंबरचा प्रभाग घेऊ. ज्यांना यायचं असेल 9 वाजता किंवा 8 वाजता सकाळी. हा ठीक आहे ना. प्रभाग नका करू तुम्ही, यातलं एक खातं घ्या आणि त्या संदर्भात काम करणारे लोक आपल्याला माहिती हा ना, त्या सगळ्यांना बोलवून घ्यायचं. म्हणजे फक्त 15 का 20 लोक येतील. ठीक आहे. प्रभाग सिस्टम चांगली आहे. प्रभाग सिस्टम चांगली आहे. प्रभागात तुम्ही या. त्याचं नियोजन आपण आम्ही बसतो परत एकदा त्याचं एक विजन तयार करू, व्यवस्थित तयार करून आपलं परत पुन्हा एकदा आपल्याला फोनवर फक्त आता बैठक, आता पुढची बैठक कधी घ्यायची हे सांगू, पण आपण प्रत्यक्ष थोडंसं कामाला सुरुवात करू. कारण की आपण एवढं आज सगळे एकत्र आलात एका फोनवर म्हणा किंवा एक निमंत्रण आपल्याला दिलं, एवढं सगळे आपण व्यस्त वेळेमध्ये इथं आलात त्याबद्दल खरंच तुमचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि पुढील काळामध्ये जेव्हा आपल्याला बोलवलं जाईल तेव्हा देखील असंच आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन आपल्याला ज्या काही जबाबदारी दिल्या जातील त्या मनपूर्वक आपण पार पाडाव्यात अशी विनंती करतो.